नमस्कार. मनोज दादा, भाजपला पाडायचं, अपक्षांना पाडायचं, मग नेमकं निवडून आणायचं कुणाला ते क्लिअर सांगा. हे वाक्य आहे, हा प्रश्न आहे मराठा आंदोलनातील एक विश्वासू चेहरे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगेश साबळेंचा. जवळजवळ 1.5 वर्ष अगोदर मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजासाठी एक मोठं उपोषण केलं, आंदोलन केलं आणि संपूर्ण भारत देशात मराठा आंदोलनातील एक प्रमुख चेहरा म्हणून आपली स्वतःची ओळख निर्माण केली. कुठला तरी व्यक्ती आपल्या समाजासाठी इतका लढतोय, इतकी मेहनत करतोय, स्वतःच्या परिवाराला सोडून आपल्या समाजासाठी आंदोलनं करतोय, उपोषणं करतोय, हे लक्षात येताच मराठा समाजानेही याच मनोज जरांगे पाटलांना 100% पाठिंबा दिला. मनोज जरांगे पाटलांनी जो आदेश दिला त्या आदेशाचं याच मराठा समाजानं काटेकोरपणे पालन केलं. पण आपल्या देशात मागच्या काही वर्षात असे अनेक प्रसंग घडलेत की कुठला तरी व्यक्ती कुठल्या तरी समाजासाठी आंदोलन करतो आणि समोर जाऊन जेव्हा त्या व्यक्तीला आपली राजकीय महत्त्वाकांक्षा लक्षात येते तेव्हा तो व्यक्ती कुठेतरी भरकटला जातो आणि त्यानंतर तो व्यक्ती बड्या राजकीय नेत्यांवर खालच्या पातळीची टीका असेल, मी काहीही केलं तरी माझा समाज माझ्याच मागे राहील अशा प्रकारचे भ्रम असेल आणि या सगळ्या गोष्टींना तो बळी पडतो आणि आपल्या कृत्यामुळे कुठेतरी आपल्या समाजाचं आर्थिक नुकसान होतंय आणि माझं स्वतःचंही सामाजिक नुकसान होतंय, या गोष्टी तो व्यक्ती विसरूनच जातो. मनोज जरांगेही या गोष्टीला अपवाद ठरले नाही. मनोज जरांगेंच्या बाबतीतही तसंच झालं. आता नेमकं मनोज जरांगेंनी मागच्या 1 वर्षात कोणकोणत्या भूमिका बदलल्या, कोणत्या 5 प्रमुख चुका मनोज जरांगेंनी मागच्या 1 वर्षात केल्या, त्यामुळं आज मनोज जरांगे कुठंतरी बॅकफुटवर आलेले तुम्हाला दिसत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण विस्तारितपणे तुम्हाला मी सांगणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या 5 प्रमुख चुका, त्यात त्यांचं झालेलं सामाजिक खच्चीकरण, दुसरी गोष्ट या सगळ्या चुकांमुळे मराठा समाजाचं झालेलं आर्थिक नुकसान, तिसरी गोष्ट ज्या प्रकारे लोकसभेत जरांगे फॅक्टर चालला तसाच जरांगे फॅक्टर विधानसभेत चालेल का, या संपूर्ण विषयावर आजच्या एका व्हिडिओमध्ये बोलणार आहे. त्यामुळं नेमकं जरांगे पाटलांसोबत असं काय घडलं, अशा कोणत्या भूमिका त्यांनी बदलल्या ज्यामुळे आज त्यांना कुठेतरी बॅकफुटवर यावं लागते, याच्याबद्दल विस्तारितपणे ऐकायचं असेल तर पुढचे 5 मिनिटं माझ्यासोबत थांबा. तत्पूर्वी नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जर पहिल्यांदा आले असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची. मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी केलेल्या 5 प्रमुख चुका ज्यामुळं आज कुठंतरी ते स्वतः बॅकफुटवर येते आणि मराठा समाज त्यांच्यापासून दूर जाताना आपल्याला दिसतोय. मनोज जरांगे पाटलांनी केलेली सगळ्यात मोठी चूक म्हणजे विधानसभा निवडणूक न लढणे. जेव्हा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे फॉर्म भरणं सुरू होते तेव्हा याच मनोज जरांगे पाटलांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि ज्या लोकांना इच्छा आहे त्या सगळ्या लोकांनी फॉर्म भरा, जितक्या मराठा लोकांना इच्छा आहे त्यांनी फॉर्म भरा. जेव्हा फॉर्म वापस घेण्याची तारीख येईल तेव्हा कुणाकुणाला फॉर्म वापस घ्यायचा आणि कुणाचा फॉर्म ठेवायचा हे मी जाहीर करेन आणि त्या लोकांना आपल्याला निवडून आणायचंय. आपले लोक आपल्याला विधानसभेत पाठवायचे जेणेकरून मराठा समाजाचा आवाज विधानसभेत बुलंद होईल. हे सगळं काही स्वतः मनोज जरांगेंनी पत्रकार परिषदेत म्हणलं आणि फॉर्म वापस घ्यायची शेवटची तारीख होती 4 नोव्हेंबर आणि त्या अगोदर 3 नोव्हेंबरला हेच मनोज जरांगे पाटील एक पत्रकार परिषद घेतात आणि त्या पत्रकार परिषदेत ते सांगतात की या 10 जागा आपण लढणार आहोत. या 10 जागांसाठी जे काही उमेदवार आहेत ते उद्या मी जाहीर करेल. आणि दुसऱ्या दिवशी हेच जरांगे पाटील प्रसारमाध्यमांसमोर येतात आणि असं जाहीर करतात की मी या निवडणुकीतून माघार घेतो, आम्ही एकही उमेदवार या निवडणुकीमध्ये उभा करणार नाही. आणि हे सगळं झाल्यामुळं ज्या मराठा समाजातील उमेदवारांनी फॉर्म भरले होते त्यांनी लाखो रुपये खर्च केले. मनोज जरांगेंच्या बळावर आता आपलं आमदारकीचं स्वप्न पूर्ण होईल असं अनेक नेते स्वप्न पाहत होते आणि त्या सगळ्यांचं स्वप्न त्या ठिकाणी बुडालं आणि त्या सगळ्यांच्या मनात मनोज जरांगे पाटलांबद्दल कुठंतरी राग आला. आणि याचंच उत्तर देताना मंगेश साबळे जे मराठा आंदोलनातील एक विश्वासक चेहरे आहेत त्यांनी एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपला रोष व्यक्त केला की मनोज दादा, भाजपला पाडायचं, अपक्षांना पाडायचं, मग नेमकं निवडून द्यायचं कुणाला ते क्लिअर सांगा, असा त्यांनी प्रश्न विचारला. त्यामुळे
विधानसभा निवडणूक न लढणं ही मनोज जरांगेंची सगळ्यात मोठी चूक झाली आणि मनोज जरांगेंनी मी निवडणुकीतून माघार घेतोय हे जाहीर केल्यानंतरच शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना असं म्हटलं की जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतली त्याचं मी स्वागतच करतो, कारण त्याचा कुठेतरी भाजपला फायदा झाला असता. त्यामुळं नेमकं जरांगेंनी स्वतःच्या मनाने माघार घेतली की कुणीतरी त्यांना बोलायला लावलं, असेही प्रश्न महाराष्ट्रात निर्माण व्हायला लागले. मनोज जरांगे पाटलांची दुसरी सगळ्यात मोठी चूक झाली ती म्हणजे लोकसभेला केलेली पाडापाडी. मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेला अनेक नेत्यांना पाडायचे आदेश मराठा समाजाला दिले. मराठा समाजानेही काटेकोरपणे त्याचं पालन केलं. पण जेव्हा संपूर्ण गोष्टींचा अभ्यास केला गेला तेव्हा हे कळालं की मनोज जरांगेंनी ज्या काही नेत्यांना जिंकवायचं सांगितलं ते सगळे नेते महाविकास आघाडीचा भाग होते. त्यामुळे मनोज जरांगेंनी मराठा समाजाला नाही तर कुठंतरी महाविकास आघाडीला मदत केली का असे प्रश्न त्यांच्यावर निर्माण झाले आणि परत एकदा हेच मनोज जरांगे पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडले. मनोज जरांगे पाटलांच्या या लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रमुख 2 मतदारसंघ रंगले त्यातला एक छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा बीड लोकसभा मतदारसंघ. या दोनही मतदारसंघातून संदीपान भुमरे आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांचा विजय झाला होता. पण या दोनही नेत्यांनी मागच्या 6 महिन्यात लोकसभेत मराठा आरक्षणासाठी एखादं चांगलं भाषण दिलेलंही सर्वसामान्य माणसाच्या कानावर पडलं नाही. त्यामुळं कुठंतरी आपण जरांगे पाटलांचं ऐकून कुणालाही निवडून देतोय का आणि समोर जाऊन त्या लोक फक्त त्याचा राजकीय फायदा घेत आहे का अशा प्रकारचे प्रश्नही महाराष्ट्रात निर्माण झाले. मनोज जरांगे पाटलांची तिसरी सगळ्यात मोठी चूक म्हणजे समाजाचं झालेलं मोठं आर्थिक नुकसान. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जरांगे पाटलांनी स्वतः निवडणूक लढायचं सांगितलं, लोकांनी त्याचं पालन केलं, फॉर्म भरले, लाख पॉम्पलेट बनवले, गाड्या लावला, प्रचार केला आणि हे सगळं केल्यानंतर जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे समाजातील अनेक ताकदवान लोकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आणि त्यामुळे जरांगेंवरचा जो काही लोकांचा विश्वास होता तो कुठेतरी कमी होताना आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतो. मनोज जरांगे पाटलांनी काही दिवसाअगोदर दसरा मेळावा घेतला होता. त्या मेळाव्याला करोडोच्या संख्येत मराठा समाज बांधव आले होते. जरांगे पाटलांचा विश्वास नेहमीच मराठा समाजांनी ठेवलाय. पण एवढा खर्च करूनही कुठेतरी जरांगे पाटील कुठल्या राजकीय पक्षाच्या बाजूने तर बोलत नाहीयेत ना, अशा प्रश्नांना हे आल्यामुळे आता सध्याची परिस्थिती जरांगे पाटलांपासून कुठेतरी दूर जाताना आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसते. मनोज जरांगे पाटलांच्या मागच्या 1 वर्षातली सगळ्यात मोठी चुकीची जर भूमिका कुठली असेल तर ती म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी नेहमीच शरद पवारांच्या फायद्याची भूमिका घेतली. आता हे वाक्य तुम्हाला ऐकायला थोडं वेगळं वाटत असेल, पण बऱ्याच लोकांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केली. मनोज जरांगे पाटील जे काही बोलतात ते स्वतः बोलत नाही, तर बारामतीकर म्हणजे शरद पवार आणि रोहित पवार त्यांची स्क्रिप्ट लिहून देतात, अशा प्रकारचे आरोप बऱ्याच वेळा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके करतात, भारतीय जनता पार्टीचे परवीन दरेकर करतात. त्यामुळं मनोज जरांगे आता तरी शरद पवारांपेक्षा उलटी बाजू घेतील, म्हणजे शरद पवारांच्या बाजूने बाजू घेणार नाहीत अशी एक अपेक्षा होती. पण विधानसभा निवडणुकीतही तसंच झालं. ऐन वेळेवर मतात विभागणी होईल आणि महाविकास आघाडी आणि मराठा समाजाच्या मतात विभागणी झाली तर कुठंतरी त्याचा महायुतीला फायदा होईल अशी गोष्ट लक्षात येताच मनोज जरांगेंनी आपले फॉर्म मागे घेतले किंवा निवडणुकीतून माघार घेतली अशी बऱ्याच लोकांची शक्यता आहे. बऱ्याच लोकांचा अंदाज आहे की असंच काहीतरी घडलं असावं किंवा शरद पवारांनी स्वतःच मनोज जरांगेंना सांगितलेलं असावं की तुम्ही निवडणुकीतून माघार घ्या नाहीतर भाजपचा विजय होईल. मनोज जरांगे पाटील आपल्या प्रत्येक भाषणात बोलताना भाजपला पाडा, भाजपला पाडा, भाजपला पाडा हेच म्हणत असतात, पण कधीच त्यांनी शरद पवारांना किंवा महाविकास आघाडीला पाडण्याचे आदेश मराठा समाजाला दिले नाहीत. त्यामुळं नेमकं मनोज जरांगेंचा बोलता धनी कोण आहे असे प्रश्न निर्माण झाले. आता यापेक्षाही महत्त्वाचं असं आहे की हेच शरद पवार मागच्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रात सत्तेत होते, 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. मग मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांवर नेहमी टीका करतात, त्यांना धारेवर धरतात, मग शरद पवारांवर का करत नाही हा प्रश्न आज महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मनोज जरांगे पाटलांना विचारतोय. आणि मनोज जरांगे पाटलांची 5वी आणि सगळ्यात मोठी चूक झाली म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर मराठा, मुस्लिम आणि वंचित असं एक नवीन समीकरण बनवलं. त्यामुळं जर तुम्हाला वंचित चालतंय, बौद्ध समाज चालतो, तर मग प्रकाश आंबेडकर का चालत नाही असा प्रश्न SC ST समाजाच्या लोकांनी निर्माण केला. दुसरी गोष्ट, जे कट्टर हिंदुत्ववादी मतदार आहेत त्यांना कुठंतरी या गोष्टीचं वाईट वाटलं की मनोज जरांगे पाटील OBC समाजाला सोडून मुस्लिम समाजाला आपल्या जवळ करतायत आणि त्यामुळं कट्टर हिंदुत्ववादी मतदार कुठंतरी जरांगेंपासून दूर जाताना या संपूर्ण काळात आपल्याला दिसला. आणि हे जे काही मराठा, मुस्लिम आणि
वंचित हे जे काही समीकरण होतं, हे समीकरण महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना कुठेतरी आवडलं नाही. त्यामुळे निवडणुकीत जिंकण्यासाठी जरांगे पाटील कुणासोबतही हातमिळवणी करताय आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून कुठेतरी पाटील दूर चाललेत काय, असे प्रश्न निर्माण झाले आणि याच मनोज जरांगे पाटलांवर जिकडून तिकडून टीका व्हायला लागल्या. आता नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, वास्तविकता काय आहे, ते मनोज जरांगे पाटलांनाच माहीत आहे. पण अशा प्रकारच्या चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. लोकसभेला ज्या वेगानं जरांगे फॅक्टरनं काम केलं, त्या वेगाने जरांगे फॅक्टर आता विधानसभेत काम करेल अशी काहीही शक्यता सध्या तरी महाराष्ट्रात दिसत नाही. पण असो, जर महाराष्ट्रातील मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं तर त्याचा खरंच महाराष्ट्रातील प्रत्येक समाजाला फायदा होईल. मराठा समाजालाही त्याचा नक्कीच फायदा होईल. जर चांगले लोक विधानसभेत गेले तर हा मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून मजबूतपणे विधानसभेतही मांडला जाईल. लोकसभेत ज्या चुका महाराष्ट्रातील बांधवांनी केल्या, त्या चुका आता विधानसभेत होणार नाही अशीच एक अपेक्षा आहे. या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? जरांगे पाटलांच्या ज्या काही भूमिका आहेत त्यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे? जरांगे पाटील कुठेतरी चुकलेत का? आज त्यांच्यापासून मराठा समाजच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक समाज कुठेतरी दूर गेलाय का? शरद पवारांचं खरंच जरांगे पाटील ऐकत असतील का? या संपूर्ण विषयावर जे काही तुम्हाला वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मनमोकळेपणानं बोला. आजच्यासाठी फक्त एवढंच. परत भेटूयात एक अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.